Okay, keep it up, Suhas sir. येस, स्टार्ट करतो हा लगेच. Yes. काल आपण अक्षर मालिका पूर्ण करा, अक्षर मालिका पूर्ण करा हा आपण टॉपिक सुरू केला होता. त्याच्यावर जवळपास 10 आपण उदाहरणं समजून घेतले होते. आता आपण त्याच्या पुढं तोच टॉपिक आपण पुढे घेऊन जाणार आहेत. कारण की जर आपण प्रश्नपत्रिका पाहिली 2017च्या 2022 सर्व प्रश्नपत्रिकेमध्ये या टॉपिकवर किंवा अक्षर मालिका पूर्ण करा वेगवेगळ्या पद्धतीचे म्हणजे विसंगत पद काढा किंवा रिकामी जागा भरा किंवा संबंधित कंपॅरिझन करून ही करा. अशा पद्धतीचे वेगवेगळे उदाहरणं या अक्षर मालिका या संदर्भात आहेत. तर आपण आज आपण सुरू करू. तर उदाहरण ह्याच्या आपण ही काल आपण 10वं गणित घेतलेलं आहे, तुम्हाला आठवत असेल. आता आपण AGIO इथं कम्पॅरिझनचं आहे, सॉरी इथं चिन्ह व्यवस्थित काढलेलं नाहीये मी. AG आणि IO ह्याच्यातलं कम्पॅरिझन काढायचं आपल्याला. AGIO नंतर ह्याच्या दोघातला जी काही नियम तयार होईल तसाच नियम इथं लागू करायचा आपल्याला EK ला. आता EG करतायत का प्रयत्न? चालेल, व्हेरी गुड. योगिता ताईंचं प्रयत्न केलेला आहे, पण मला वाटतं प्रयत्न बरोबर आहे का चूक आहे आपण पाहूत. का सांगू? मला वाटतं कालचंच आता ही कालचंच पुढं घेऊन जायचं आपल्याला. फार काय वेगळं वेगळं काय शिकवायची गरज नाही ह्याच्यामध्ये. कांचन खेडकर ताई, हर्षदा ताई उत्तर द्यायला लागलेले. बघू आपण. AG 17 IO आता इथं नियम काय तयार झालाय? 6चा फरक, इथं 6चा फरक. EK EK E आहे 5, K आहे 11, 6चा फरक आहे. आता LR 12 आणि 18, 6चा फरक आहे. MS 13 19, इथं सुद्धा 6चा फरक आहे. PV 22, इथं सुद्धा 6चा फरक आहे. SV 19 22, 6चा फरक आहे. इथंही 6चा फरक आहे, इथंही 6चा फरक आहे. आता बघू हा, इकडे बघा. आता AG आणि IO, आता AI ह्याच्यात कितीचा फरक आहे? AI म्हणजे पहिलं पद A नंतर I, इथं जवळपास 8चा फरक आहे. AI 8चा फरक आहे. बरोबर. आता 8चा फरक
15 आणि 8 किती? 15 आणि 8 13. 15 आणि 8 13. आता 13व्या स्थानी कोणता अंक आहे रे? ई नंतर 13व्या स्थानी का 8 बेरीज यायला पाहिजे. 8चा फरक. यम आहे यम. यम यस. बघा डबल एकदा सांगतो. इथं ए जी 7चा 1 आणि 7 6चा फरक आहे. आय आणि ओ 6चा फरक आहे. ई के 6चा फरक आहे. पण ए आणि आय ए ए आणि आय घेताना ए आहे पहिल्या स्थानी, आय आहे 9व्या स्थानी. ह्यातला फरक कितीचा आहे? 8चा. सेम ई आणि पुढचा फरक 8चा घेऊ आपण. इथं ई आहे 5व्या स्थानावर. 5 आणि 8 किती? 13. 13व्या स्थानावर काय आहे? 13व्या स्थानावर यम आहे. काय यम आहे? 13व्या स्थानावर यम आहे. म्हणून हा काय यम एस म्हणजे योग्य पर्याय यम एस. ओके, समजलं का सर्वांना? पुढे जाऊ का? मला वाटतं समजलं असं. काय म्हणजे एवढं काही अवघड नाहीये. पुढे जाऊ. जातो. येस. ADG प्रश्नार्थक चिन्ह SVYBEH. चलो प्रयत्न करा. मी आहे ना आता जाणीवपूर्वक तुम्हाला थोडा वेळ देणार आहे बरं का. सोडवा. कारण की ह्याच्यात काय असं फार काय असं मोठा चेंज नाहीये. हा, मोठं चेंज नाहीये. त्यामुळे प्रत्येक वेळेस तुम्ही प्रयत्न करा. आता सर्वांनी प्रयत्न करायचा आहे. सुप्रियाताई बरोबर आहे. कांचनताई बरोबर आहे. कोमलताई यस करेक्ट. माधुरीताई करेक्ट यस. प्लीज सगळ्यांनी मला म्हणजे रिप्लाय द्या योग्य उत्तराचं. हर्षदाताई बरोबर आहे. पूनमताई योग्य आहे. गायत्रीताई यस. माधुरीताई, हर्षदाताई यस. यस यस. नेक्स्ट के. काही विद्यार्थ्यांनी पुढचं वीस सोडवलेलं आहे. व्हेरी गुड, बहुत बढिया. काही विद्यार्थ्यांनी पुढचं घेतलंय. हे सगळे सोडवलंय का? सगळ्यांना पहिलं आलंय का? अमृताताई पहिलं यस यस. मला वाटतं सगळं आलं, सगळ्यांना आलं. गृहीत धरू का मी? का समजून सांगायची गरज आहे?
रिअलमी C2, वैभवीताई योग्य सी. चला पुढचं मी सोडवलंय काही नाही. काही विद्यार्थ्यांनी पुढचं सुद्धा सोडवलंय. ठीक आहे, मी ज्यांनी सोडवलंय त्यांना मी पुढचा प्रश्न उपलब्ध करून देतो. यस योगिता ताई, यस बरोबर आहे उत्तर. समजलं नाही तरी पटकन टाकायचा. सर समजलं नाही मला सोडून मला प्लीज सांगा, एक्सप्लेन करा. आणि कोणत्या प्रश्नाचं उत्तर सांगायला ही एक सांगा. येस येस ऑप्शन बरोबर आहे. यस माधुरीताई बरोबर आहे. सगळे प्रयत्न करायलात करे. विद्याताई यस यस. हर्षदाताई यस करेक्ट आन्सर. करेक्ट आन्सर. कुणाला येत नसेल तर प्लीज मला सांगा बरं. मला असं आता उत्तर तर सगळेजण बरोबर द्यायला लागलेत, काही जण गप्प बसलेले आहेत, शांत आहेत. क्षेत्राताई यस बरोबर आहे. रिअलमी C2 बरोबर आहे. यस करेक्ट आन्सर. सुप्रियाताई यस करेक्ट आन्सर. योगिताताई यस करेक्ट आन्सर. स्वातीताई यस करेक्ट आन्सर. पण सगळ्यांनी यायला लागले का? कुणीच म्हणत नाहीये सर समजून सांगा, मी पुढे जातोय प्लीज. मग माझा असं समज होतोय सगळ्यांनी यायला लागले. चला पुढचा प्रश्न मी उपलब्ध करून देत आहे. विद्याताई करेक्ट आहे. आता उत्तर मी ही सांगतो. याचं उत्तर के आहे. याचं उत्तर आहे ओ. आणि कुणीच म्हणलं नाही मला समजून सांगा, त्यामुळे मी पुढे जात आहे. नेहाताई कोणतं सांगायचं, कोणतं सांगायचं? नेहाताई कितवं, पहिलं दुसरं तिसरं कोणतं सांगायचं समजून? हा यस. असं का? एक सांगा कोणतंही. ओके मी चौथं सांगतो मी. ओके. GT. चौथं सांगतो. GT. GJM. हो का? जी कितवं आहे? जी आहे 7. टी कितवं आहे? टी 20व आहे. जे कितवं आहे? 10. यू कितवं आहे? 21. एम कितवं आहे? 13व. व्ही कितवं आहे? 22व. हा सर्वांनी अगोदर ABCD अगोदर ही करून घ्या. आता नेहाताई लक्षात घ्या. पहिलं अक्षर घ्या, फक्त पहिलं अक्षर. पहिलं अक्षर अभ्यासू आपण. जी पहिलं अक्षर फक्त. G7 आहे. जे आहे 10. डिफरन्स कितीचा आहे? 3चा. जे आणि एम 10 13. डिफरन्स कितीचा आहे? 10 13. 3चा फरक. 3चा फरक. 3चा फरक. आता 3चा फरक म्हणजे इथं 16 यायला पाहिजे. 16वं अक्षर कोणतं आहे? पी आहे. 16वं अक्षर पी आहे. 16वं अक्षर पी आहे. पहिलं अक्षर आलं का? पी म्हणजे पी ऑप्शन बघा लगेच. एकच ऑप्शन आहे पी वालं. PW असणार. 20 21 22 23 असणार आहे. समजलं का नेहाताई? चला चला मी पाचवं सुद्धा तुमच्यासाठी सांगतो. आता लक्षात घ्या. यस यस कितवं आहे? 19. यू कितवं आहे? 21. वाय कितवं आहे? 25. ए कितवं आहे?
उलट फिरून आता यायचा, उलट फिरून झेड 26 वय. मग ए कितवं धरायचं? 26 नंतर 27 धरायचं. ए चा नंबर आहे 19, एस चा नंबर आहे 19, यू चा नंबर 21, वाय चा नंबर 25, ए चा नंबर 27. तुम्हाला काय दिसतंय? 2चा फरक आहे. आता इथं 2चा फरक आहे, वाय आणि ए 2चा फरक आहे. हा, लक्षात घ्या, ए ला नंबर आपण 27 काय दिलाय? कारण की वाय 25 वाय, वाय आहे 25 वा, झेड आहे 26 वा. मग असं जर फिरून उलट आलो तर येईल आपण किती देणार? 27 देणार. आता यू आहे 21, 2चा फरक, यूच्या नंतर किती असणार? 2च्या फरक ना 23वा. 23वा अक्षर कोणतं आहे? 23वा अक्षर 4 आहे, सॉरी डब्ल्यू आहे. हा, आता बघा, 1, 8, 64, 125 हे काय आहेत? 1, 1, 8, 64, इथं आपण हे करू, आणि 125 हे काय आहेत? घन आहेत. एक काय? 1चा घन आहे. 8 काय? 2चा घन आहे. 64 काय? 3चा घन आहे. 25 काय? 5चा घन आहे. मग आता कोणता घन राहिलाय मध्ये? 1चा घन झालाय, 2चा घन झालाय. काय? 1 आहे 1चा घन, 1 आहे 1चा घन, 8 आहे 2चा घन. मग उरलं किती आहे? 3चा घन किती आहे? 27. म्हणजे योग्य पर्याय कोणता? बघा, 19, 21, डब्ल्यू कितवा आहे? 23वा. आपण ही मिळवलंय आपण. हम्म, 1 आहे 1चा घन, 2चा घन 8 आहे, 3चा घन 27. ठीक आहे, समजलं असेल नेहाताई? ओके, चला 6वं गणित, 6वं उदाहरण. चला सोडवायचा प्रयत्न करा. यस, यस, रिअलमी C2. यस. चेतनाताई, यस, करेक्ट आन्सर. माधुरीताई, यस, करेक्ट आन्सर. गायत्रीताई, यस, करेक्ट आन्सर. हर्षदाताई, यस, करेक्ट आन्सर. स्वातीताई, यस, करेक्ट आन्सर. विद्याताई, करेक्ट आन्सर. नेहाताई येत आहे काय? नेहाताई, हे अगोदर लिहून काढलं का नेहाताई? ABCDEFGH झेड पर्यंत. सुप्रियाताई, यस, करेक्ट आन्सर. चालेल. नेहाताई, पहिल्यांदा तुम्ही एक काम केलं का? ह्याच्यावर क्रमांक लिहून टाकले का? क्रमांक लिहून टाका बरं. हा, हे 18,
हम्म आर आहे 18, पी आहे 16, एम आहे 13, आय आहे 9. आता ई, ई 5, जे 7, जे 10, एन 14. काय दिसतंय तुम्हाला? आर पी, आर पी किती फरक आहे? आर पी, आर आणि पी मध्ये 2चा फरक. 16 आणि एम मध्ये कितीचा फरक आहे? 3चा फरक आहे. हम्म पी आणि एम मध्ये 3चा फरक आहे. एम आणि आय मध्ये कितीचा फरक आहे? 4चा. हम्म म्हणजे पहिलं अक्षर बघता आता, फक्त पहिलं अक्षर. 18 16 2चा फरक, 16 13 3चा फरक, म्हणजे इथं 2चा फरक, इथं 3चा फरक, इथं 4चा फरक, म्हणजे 2चा 3चा 4चा. आता 5चा फरक पाहिजे आणि कमी व्हायचं. 5चा फरक म्हणजे 9 मधून 5 गेले, राहिले 4. चौथ्या स्थानावर का कोणतं अक्षर आहे? चौथ्या स्थानावर डी आहे. चौथ्या स्थानावर डी आहे. ओके, डी चे ऑप्शन 2 आहेत. डी चे ऑप्शन 2 आहेत. आता बघा, समजलं असेल, आता पहिलं ऑप्शन कळालं असेल. हम्म हे हे आकडे लिहिले ना आपण अक्षर मालिकेतले, आणि समजत आहे, काही अडचण नाही. फक्त नीट बघायचं कितीचा फरक आहे, किती न कमी होत आहे, काय फरक आहे, किती न फरक पडत आहे, ह्याच्यात काय फार काय असं प्रॉब्लेमॅटिक नाही. आता बघा, ई, आता दुसरं अक्षर, ई आहे 5, जी आहे 7, जे आहे 10, 14. कितीचा फरक आहे? पहिल्यांदा 2चा फरक वाढलंय हा. 7 आणि 10 3चा फरक, 2 3 4, 2 3 4, 5चा फरक. 5चा फरक म्हणजे कितव्या स्थानावर पाहिजे? 5 म्हणजे 19. बघा आता, बघा आता, 5 आणि 2चा फरक आहे, नंतर 3चा फरक आहे, नंतर 4चा फरक आहे का? 2चा फरक, 3चा फरक, 4चा फरक, आता 5चा फरक म्हणजे 14 आणि 5 19. 19व्या स्थानावर काय आहे? यस आहे. आणि तुम्हाला मी मुद्दाम सांगत आहे, हे मी प्रश्न आपल्या परीक्षेत जे आलेले आहेत प्रश्नपत्रिका त्याच्यातलेच घेतलेले आहेत. नेहाताई, समजलं का तुम्हाला? सचिन सर आलेत का कालचे? सचिन सर कालचे आलेत का? सचिन सर कालचे ऍबसेंट आहेत वाटतं. ठीक आहे, पुढचं घेऊ का रे? कुणाला अडचण असेल तर डबल सांगू का? मला काही घाई नाहीये. जर समजत सगळ्यांनी येत असेल तर मला पुढे जायला काही हरकत नाही. जर तुम्ही काही रिप्लाय दिला नाही, मला काही समजलं नाही मग, तर मला पुढे जावं लागेल. हं? ठीक आहे, मी पुढे जातो मग. ओके, पुढे जातो हा. आणि क्लिअर दिसत आहे ना? मला थोडं एक व्यवस्थित सांगा बरं, क्लिअर दिसत आहे ना सगळं? काही अडचण नाही ना? ओके, नवीन स्टुडंट आहेत. ओके, ठीक आहे. मी आता मगाशी 2 उदाहरण मी समजून सांगितलेले आहेत. अं, हे प्रयत्न करा, प्रयत्न करा, मी सांगतो. हं? चला, हे
हे अक्षर ह्याच्यावर लिहायचे. नाहीतर आहे ना, कधी कधी लय सोपे असतात, लिहायची काही गरज नाही बघा. पहिलं अक्षर बघा, झेड वाय. जे नवीन विद्यार्थी आहेत बघा, लक्षात घ्या. झेड वाय उलटा आलोत का आपण? झेड नंतर वाय, वाय नंतर यक्स, यक्स नंतर डब्ल्यू, डब्ल्यू नंतर काय असणार? अलीकडे आलो नंतर व्ही असणार आहे. ओके. व्ही चे सर्व पर्याय आहेत, 3 पर्याय आहेत. हा डी, डी ऑप्शन तर चूक आहे. युई ऑप्शन चूक आहे. आता ए, ए नंतर बी, सी, डी, ई. आता ई वाले 2 पर्याय आहेत बघा. हा एक पर्याय, हा एक पर्याय. हा पर्याय आउट झाला, एफ म्हणायला लागले. ए, बी, सी, डी, डी नंतर काय पाहिजे? ई पाहिजे. आता ई ऑप्शन वाले 2 पर्याय. हम्म. चला, आता आपण काय करू? 2601. का झेड हा कितवा क्रमांकावर आहे? 26व्या. आणि ए क्रमांक, ए चा क्रमांक काय? 01. अरे लय सोपं आहे. वाय बी 2502, एक्स 2403. एक्स क्रमांक काय? 24. आणि सी चा क्रमांक काय? 03. डब्ल्यू डी 2304. आता व्हीई, व्ही कितव्या क्रमांकावर आहे? व्ही किती आहे? 22. इथं दोघांकडे बी 22 आहे. आता ई, ई कितव्या क्रमांकावर आहे? 5व्या, म्हणजे 05. व्ही ई 2205. मला वाटतं सर्वांना समजलं असेल. उर्मिलाताई, नवीन विद्यार्थी, समजलं का? नेहाताई समजलं का? आलं असेल तुम्हाला कदाचित. नेहाताई, उर्मिलाताई, यस. नेहाताई समजला? वरचं आलंय का तुम्हाला? रिअलमी. ओके. चला सोडवा. सगळ्यांना आलं पाहिजे. कुणीही, कुणीही क्लास मधल्या विद्यार्थी ह्याच्यापासून वंचित राहिला नाही पाहिजे. बरोबर आहे माधुरीताई, बरोबर आहे. सुप्रियाताई, यस, करेक्ट आन्सर. प्रत्येक विद्यार्थ्याला मला 80 पैकी 70 मार्क मिळवून द्यायचे बुद्धिमत्तेमध्ये. बुद्धिमत्ता तुमच्या 200 पैकी 80 गुणांना आहे टेटला. तर 80 पैकी 70 मार्क मिळायला पाहिजे. 70. आपला शिक्षक म्हणून स्वप्न पूर्ण झालं पाहिजे. मी जसा सध्या एसी मध्ये बसलेलो आहे, तसे आमचे सगळे विद्यार्थी एसी घरी लावला पाहिजे पुढच्या उन्हाळ्यामध्ये त्यांनी. स्वप्न ठेवा, स्वप्न लहान ठेवू नका. लो ड्रीम, छोटी स्वप्ने पाहणे हा गुन्हा आहे. सगळ्यांना आलंय का रे? पुढचं घेतलं का? 9वं उदाहरण. छोटे स्वप्न पाहणे हा गुन्हा आहे, डॉक्टर एपीजे अब्दुल कलाम.
नवं गणित मला सांगावं लागणार आहे. प्लीज सगळ्यांनी रिस्पॉन्स द्या. 30 विद्यार्थ्यांनी उत्तर टाकले पाहिजे. 32 विद्यार्थी आलेत. 30 विद्यार्थ्यांनी मला उत्तर टाकलं पाहिजे. गप्प बसू नका. येत तसं तर मला पटकन सांगा, सर मला नाही आलं, मी नवीन आहे, मी काल अब्सेंट होते. जी मुलं, जे 2 विद्यार्थ्यांनी आता सांगितलं होतं की मी नवीन आहे, मी त्यांना समजून सांगितलेलं आहे. जयश्री ताई, ओके, लेट जॉईन केलंय, ओके, काय अडचण नाही, आपण समजून सांग. असं व्यक्त व्हा बर का. गप्प बसलात, काय चालू आहे, तुमच्यासाठी चालू आहे. तुम्ही फीस भरलेली आहे, आम्हाला विचारा. जर आमच्याकडून चुकलं तर मी करेक्शन करून उद्या सांगल, पण मला पुन्हा पुन्हा विचारा, तुमचा अधिकार आहे तो. क्वेश्चन मध्ये करेक्शन आहे. सर मी आज जॉईन झाली आहे. अर्चना ताई, ओके. चला, ए, नववं उदाहरण बघू आपण. हा हा, आता आता काही विद्यार्थी उशिरा सांगायला लागलेत. बघा, बरोबर आहे योगिता ताई, करेक्ट आन्सर, तुम्ही बरोबर रिझन सांगितलंय. इकडे बघा, 3, 5. काही विद्यार्थी पारंपरिक पद्धतीत काय विचार करतात ही बघू आपण. हा, 3 आणि 5 2चा फरक, 5 आणि 7 2चा फरक, आणि 2चा फरक आणि 7 आणि 11 मध्ये 4चा फरक. 7 आणि 11 4चा फरक, म्हणजे इथं काहीतरी फरकाचा नियम नाही बरं का. आता 3, 5, 7, 11 आपल्याला पटकन लक्षात आले पाहिजेत. या संख्या मूळ संख्यात, मूळ प्राईम नंबर्स. प्राईम नंबर्स आहेत, प्राईम नंबर, मूळ संख्या. मूळ संख्या म्हणजे काय? ज्या संख्येला कोणत्याही संख्येने भाग जात नाही स्वतः शिवाय. मूळ संख्या म्हणजे काय, मी समजून सांगतो, लक्ष द्या इकडं. मूळ संख्या, मूळ संख्या कोणत्या आहेत? 2, 3, 5, 7, 11, 13, 17, 19, 23, या संख्या मूळ संख्या आहेत. या संख्या फक्त स्वतःच्या पाड्यामध्ये आहेत. 2 स्वतःच्या पाड्यात, 3 स्वतःच्या पाड्यात, 5 स्वतःच्या पाड्यात, 7 स्वतःच्या पाड्यात, 11 स्वतःच्या पाड्यात. हा, ह्या मूळ संख्या आहे. बघा, 3, 5, 7, 11, 3, 5, 7, 11. आता 11च्या पुढची मूळ संख्या कोणती आहे रे? 11च्या पुढची मूळ संख्या, 11च्या पुढची मूळ संख्या 13. इथं 13 यायला पाहिजे. हा, लक्षात आलं का? 3, 5, 7, 11, आता 13. आता ACE, ए, ए आहे 1, सी आहे 3, ई आहे 5, जी आहे 7. 2 2चा फरक आहे बघा. A 1, C 3, E 5. 1, 3, 5, 7. 2 2चा फरक आहे. 1, 3, 5, 7, 9. आता इथे कितीचा फरक पाहिजे? 9चा. म्हणजे 9व्या स्थानावर कोणता आहे? आय. 13 आय. हा, 13 आय, डबल लिहितो. हा, बघा, ACEG. ओके, जयश्रीताई समजलं, व्हेरी गुड, शब्बास. चला, हळूहळू समजाल तुम्हाला. फक्त तुम्ही काय करा, विचार करा हे काय आहे. हे आकडे पटकन लिहा. डी कितव्या क्रमांकावर आहे? 4. जी कितव्या क्रमांकावर आहे? फास्ट, पटापट पटापट सोडवा. येत आहे तुम्हाला? प्रत्येकाला येणार आहे. आपल्या क्लासमधल्या प्रत्येक विद्यार्थ्याला हे गणित समजलंच पाहिजे. नाही समजले तर पटकन विचारा की सर समजलं नाही. तर प्रयत्न करा बर का. प्रयत्न न करता मला विचारू नका. प्रयत्न करा, चुकू द्या, विचारा.
मी जर बोर्डवर सोडवत बसलो तर मला लय वेळ गेला असता उदाहरण सोडवायला. मुद्दामून मी त्याच्यावर सोडवत आहे. काय म्हणलात उर्मिला ताई? ते आकडे सेंड करा. काय म्हणलात तुम्ही आता? काय म्हणलात तुम्ही? मी तुम्हाला आता ही करतो. मी तुमचा स्पीकर ऑन करतो. हा बोला, तुम्ही बोला. बोला, तुमचा माईक ऑन केलेला आहे. ओके. तुमचा मेसेज सुद्धा मी वाचला नाही. तुमचा मी माईक ऑन केलेला आहे. तुम्हाला काय अडचण आहे सांगा. ओके, तुम्ही काहीच बोला नाहीत. सोडवल्यात का? पुढचं घेऊ का? हा, 10व्याचं काय आहे? 10व्याचं उत्तर PWG. ही सर्वांना आलंय का रे? का समजून सांगू? काय नाही, सिंपल आहे. 11व्याचं काय उत्तर आहे? 11व्याचं 11व्याचं ए आहे का? समजून सांगू का? 10व 11व समजून सांगायचं असेल तर मला म्हणा, सर 10व सोडवा सांगा, 11व सांगा. जयश्री साई, कोणतं सांगू, 10व का 11व? जयश्री ताई 11व सांगा म्हणायत का? कोणतरी 10व म्हणतंय. ठीक आहे, ठीक आहे, ठीक आहे. जयश्री ताई 10व का? ओके. आता तुम्ही आहे ना, पहिलं अक्षर, हा फक्त पहिलं अक्षर इकडे बघा. DGJM. डी चा क्रमांक किती आहे? 4. जी चा क्रमांक किती आहे? 7. जे चा क्रमांक किती आहे? 10वा. एम चा 13वा. आता फक्त पहिला बघू आपण. हा, DG कितीचा फरक आहे? 3चा. DG कितीचा फरक आहे? 3चा. जी आणि जे कितीचा फरक आहे? 3चा. जे आणि एम कितीचा फरक आहे? 3चा. आता 3चा फरक किती असेल रे? 13 नंतर किती असेल? 16. 16वे अक्षर कोणतं आहे? पी अक्षर. ओके. आता पुढे जाऊ आपण. किती सिंपल आहे. हा, G7. दुसरं अक्षर आता, फक्त दुसरं अक्षर. जी. जी नंतर के 11व. नंतर ओ 15व. नंतर यस 19व. काय दिसतं? काय नियम तयार झाला रे? 7 11 4चा फरक. 11 15 4चा फरक. 15 19 4चा फरक. आता किती? 19 आणि 4 4चा फरक झाला ना? 19 आणि 4 23.
23व्या स्थानावर काय आहे? डब्ल्यू. हम्म आता आता यम. यम कितव्या स्थानावर? 13व्या. आर 18व्या. डब्ल्यू 23व्या. बी. बी आता काय इकडून फिरून घ्यायचं बरं का आता. झेड 26 आहे ना, मग 26 नंतर ए. ए कितवा नंबर घ्यायचा? ए चा नंबर घ्यायचा 27वा. बी चा नंबर घ्यायचा 28वा. सी चा नंबर घ्यायचा 29वा. येते का लक्षात? इकडून उलट घ्यायचं आपल्याला. आता बी चा नंबर 28वा. हम्म आता आता तिसरा अक्षरचा बघा नियम काय झालाय. तिसरं अक्षर 13 18 5चा फरक. 18 23 5चा फरक. 23 28 5चा फरक. आता 28 नंतर 5वा फरक काय असणार आहे? 5वा 28 आणि 5. 28 आणि 5 33. आता 33व्या अक्षर ठिकाणी कोणता असेल? बघा आता ए 27वा अक्षर. हा बघा झेड 26वा अक्षर आहे. ए कितवं झालं आता इकडून आल्यानंतर? ए 27, बी 28, सी 29, डी 30, ई 31, एफ 32, जी 33. म्हणजे कितवं अक्षर? 33वं कोणतं अक्षर आहे? जी. आता इथं जी. समजलं का रे? बघा आता जयश्रीताई समजलं का? स्वातीताई समजलं? ओके. काजलताई यस समजलं. ओके व्हेरी गुड. जयश्रीताई समजलं का? यस. चला आता पुढचं सोडू आता. हे असे आकडे लिहा, काय अडचण नाही बघा. राईट सुप्रियाताई यस करेक्ट आन्सर. स्वातीताई यस करेक्ट आन्सर. सोडवा. जे आज नवीन जॉईन झाले, काल अबसेंट होते, त्यांनी डबल एकदा सोडवा. काय अडचण नाही, तुम्हाला येईल 100% येणार आहे बघा. काही अवघड नाही. रॉकेट सायन्स नाही याच्यामध्ये. अवघड काय? कांचनताई यस करेक्ट आन्सर. त्याच्यात काहीच अवघड नाही. रॉकेट सायन्स नाही, सिंपल आहे. यस योगिताताई यस करेक्ट आन्सर. रिझन इज करेक्ट. चारचा फरक आहे. चारचा फरक आहे प्रत्येकामध्ये. चला चारचा फरक, चारचा फरक, चारचा फरक, चारचा फरक. ओके. राम सर. सुहास सर, येस सर. मी बाहेर असल्यामुळं सेकंड तास आज होणार नाही. तुमचं संपत आल्यास मला सांगा. हा संपत आलंय. मी एक उदाहरण घेतो. एक उदाहरण घेईन मी अजून. ओके ओके, संपत आल्यास सांगा सांगा. एंड करतो मीटिंग नंतर. येस सर ओके.
मी एक समजून सांगेल, दुसरं करायला देईल मी. चला. AXZC अगोदर ह्याचा नियम ठरवा, ह्याचा नियम ठरवा अगोदर, नंतर इकडे या, इथं नियम लागू करा. इथं नियम काय आहे चेक करा. पहिलं अक्षर, पहिलं अक्षर, दुसरं अक्षर, तिसरं अक्षर, चौथं अक्षर, असं काहीतरी ठरवा बरं. तुम्हाला अर्धा मिनिट वेळ देतो, नंतर मी समजून सांगणार आहे. काही जण येते का चेक करू. इथे नियम लागू करा. माधुरीताई, यस. योगिता ताई, यस. चला सांगू का मी. चला सांगतो मी. अवघड नाहीये, सोपं आहे. जर तुम्ही व्यवस्थित क्रमांक वर दिले, नीट ऑब्झर्वेशन केलं. बघू आपण. थांबा थांबा, आता मी बघतो. माझ्याकडे सुद्धा उत्तर नाहीये, सोडवतो आपण. एच, एच चा क्रमांक 8, एम चा क्रमांक 13, यू चा क्रमांक 21, पी चा क्रमांक 16, डब्ल्यू चा क्रमांक 23, आर चा क्रमांक 18, जे चा क्रमांक 10, ओ चा क्रमांक 15. आता बघा कितीची वाढ आहे रे 8 आणि 13 मध्ये. 5 ची वाढ आहे, +5. यू आणि पी मध्ये 21 आहे आणि तो 16 झाले. कमी झाले. 21 आहे इथं, इथं 16 आहे. म्हणजे 21 मधून 16 झाले. किती कमी आहेत? -5 न कमी झाले. -5. आता डब्ल्यू आर, डब्ल्यू चा नंबर 23 आणि ही 18 आहे. म्हणजे इथं सुद्धा कमी झालंय. कितीने कमी झाले? -5. इथं 10 आणि 15 म्हणजे वाढ झाली, +5. +5, -5, -5, +5 असं आहे. म्हणजे इकडे बघा, पहिल्यांदा +5 करा. आता +5 करा बरं. 5व्या स्थानावर जावं बरं. हो का? कोणतं अक्षर येईल? यप येईल. कारण की ए आणि 5व्या स्थानावर म्हणजे 6वं, यप. यप.
6व्या स्थानावर. इथं 1 आहे. F6 नंबरवर आहे. ऑप्शन कोणते आहेत? का एफच्या ऑप्शन आहेत ए, बी आणि डी. चला आता पुढे जाऊ. यक्स आता -5 करा बरं का. यक्सचा क्रमांक किती आहे? 24. यक्सचा क्रमांक 24. आता -5 करा. 24 मधून 5 गेले 19. 19व्या स्थानावर काय आहे? यस. चूक आहे, चूक आहे, चूक आहे, चूक आहे. हा योगिता ताई, तुम्ही एकदा समजून सांगा बरं. तुमचा माईक ऑन करतो मी. चला सांगा. योगिता ताई, तुमचा माईक ऑन केलता मी आता. सर. बोला योगिता ताई. हा हा, ए, एक्स, झेड आणि सी याच्यामध्ये ए आणि सी यांच्यामधला संबंध आहे बघा. ए, बी सोडून सी आलाय शेवटचा अक्षर. हो हो आणि मधल्या 2 अक्षर जे आहेत एक्स, हो वाय, झेड, वाय सोडलाय आणि झेड आलाय. असंच खाली बघा. हो ए चा क्रमांक 1, सी चा क्रमांक 2 आणि एक्स चा 24, झेड हो. चा 26. बी सोडून सी आलाय आणि एक्स, वाय सोडून झेड आलाय. म्हणजे मधल्याचा फरक आणि शेवटच्या 2 अक्षरांचा फरक. अशा पद्धतीने बघा. एफ नंतर एच आलाय. जी, एच एच म्हणजे म्हणजे जी 8व्या गाळून एच क्रमांकावर. आलाय. एच हा, आणि एच टी, ई 8व्या सलग क्रमांकावर. आलाय. हा, असं. कोणता पर्याय? पर्याय क्रमांक बी. एक्स झेड, एक्स वाय झेड म्हणजे एक मध्ये सोडलेला आहे. इथं बघा डी हा, तर सलग आहे ना. डी, ई हा मधला डी एक्स, वाय, सलग आहे ना. झेड. एक्स वाय झेड, वाय मध्ये गाडला आहे नी. ठीक आहे, वाय गाडला नाही नी. जी, ठीक आहे. मी हे हे उद्या आपण घेऊ. ठीक आहे, उद्या सुरुवातीला पहिलं उदाहरण हे घेऊ आपण. मी ह्याच्या बघतो मी. चालतंय. चालेल. राम सर, मी ही डबल सांगतो. उद्या उद्या पहिला तास आपण ही असं उद्या घेऊ आपण. राम सर. हा सर, सर. हा हा एंड करा क्लास. ओके सर, थांबूया सगळेजण. आजच्यासाठी पुढचा तास आज होणार नाही, उद्याच्याला होईल. बाहेर असल्यामुळं आज क्लास थांबूया. एंड क्लास फॉर ऑल.